संगीत क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर आली असून गायिका विजयलक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हिचा सुलतानपूरमधील राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आला। या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता। तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। त्यानंतर मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्ही आधी लक्ष दिले नाही। मात्र त्यानंतर 3 वेळा दरवाजा ठोठावला होता, मात्र तिने दरवाजा उघडला नाही। मात्र त्यानंतर घरातील लोकांनी तिच्या घराचा दरवाजा पुन्हा ठोठावला आणि ती उघडत नसल्याचे पाहून धक्का देऊन तो उघडण्यात आला। त्यावेळी आम्हाला समोर तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याचे तिच्या आईने सांगितले। मल्लिका राजपूत ही गायिका आणि अभिनेत्री होती। 2023 मध्ये आलेल्या कंगना रनौतच्या रिव्हॉल्वर राणी या चित्रपटात तिने काम केले होते। या क्राईम कॉमेडी चित्रपटात मल्लिकाने सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिने भूमिका साकारली होती। त्याचबरोबर ती गायक शान बरोबर यारा तुझे या म्युझिक अल्बममध्येही दिसली होती। मल्लिका राजपूतने 2016 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, मात्र 2 वर्षांपूर्वी ती राजकारणापासून लांब होती। आपली चित्रपट आणि राजकीय कारकीर्द संपल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर मल्लिका राजपूतने अध्यात्माकडे वळाली होती। 2022 मध्ये तिची उत्तर प्रदेशच्या भारतीय सवर्ण संघाच्या राष्ट्रीय महासचिवपदीही निवड झाली। मल्लिका एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना देखील होती, तर त्याचवेळी तिने स्वतः गझली लिहायला सुरुवात केली होती। मल्लिका राजपूतने स्वतःचे यूट्यूब चॅनलही 4 वर्षांपूर्वी तिचं प्रदीप शिंदे नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न झालं होतं। मात्र तिच्या वैवाहिक आयुष्यातही समस्या आल्या होत्या, त्यामुळे ती नाराजी दिसत होती। त्यामुळे आता मल्लिका राजपूतच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे। उत्तर प्रदेशमधील हमीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। लग्नाच्या पहिल्याच रात्री लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या खाऊन संबंध ठेवल्याने दुर्दैवी घटना घडली। लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या खाऊन नवविवाहितेशी शारीरिक संबंध ठेवल्याने पत्नीचा 7व्या दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। लग्नाच्या रात्री नवऱ्याने सेक्स वाढवण्यासाठी गोळ्या खाऊन अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवल्याने पत्नीची तब्येत गंभीर झाली होती। त्यानंतर पत्नीला कानपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। शारीरिक परिस्थिती बिघडल्याने नवविवाहितेला 7 फेब्रुवारी रोजी तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला दाखल करण्यात आले होते। त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडत गेली व शनिवारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या प्रकरणी सासरच्या लोकांना कठोर कारवाई करावी अशी मागणी नवविवाहितेच्या कुटुंबियांनी केली आहे। मात्र नवऱ्याने घराला बंद करून गाव सोडून त्याचे कुटुंब फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले। मृत महिलेचे 3 फेब्रुवारी रोजी उराईमधील एका व्यक्तीबरोबर लग्न झाले होते। सरकारी नोकरी असल्याने तिच्या भावानेही मोठ्या थाटामाटात 4 फेब्रुवारी रोजी बहिणीचे लग्न लावून दिले। त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले। लग्न झाल्यानंतर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेऊन त्याने पत्नीबरोबर अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवले होते। तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिची परिस्थिती गंभीर झाली, त्यामुळे नवविवाहितेची प्रकृती खालवली होती। नवविवाहितेची परिस्थिती अधिक नाजूक झाल्याने तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले। त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की सामूहिक अत्याचारापेक्षाही वाईट पद्धतीने तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याने तिची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले।